दिवाळी सणानिमित्त शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलाची लागवड केली होती। मात्र या दिवाळीला झेंडूच्या फुलांना बाजारात चांगला भाव मिळाला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूची फुलं रस्त्यावर फेकून दिली। हिंगोलीच्या बाजारात झेंडूला 10 रुपये प्रति किलो पेक्षाही कमी भाव मिळाल्याने यामध्ये शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नाहीये। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी हिंगोलीची मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावर झेंडू फेकून दिलाय। यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला असून दिवाळीच्या सणाला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। दिवाळी सणानिमित्त यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती आणि आता झेंडूला ऐन दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांनी आपला झेंडू तोडून बाजारामध्ये विक्रीसाठी आणला होता। मात्र बाजारामध्ये कवडीमोल भावाने झेंडूला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या हातात झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आता आपल्या संपूर्ण झेंडू आहे तो आता रस्त्यावरती फेकून दिल्याचं पाहायला मिळते। कारण की काल लक्ष्मीपूजन सण होता आणि या लक्ष्मीपूजन दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते हा आपला झेंडू जे आहे ते बाजारामध्ये विक्रीसाठी आणला होता। मात्र या बाजारामध्ये जे झेंडूला केवळ 10 रुपये किलो आणि त्यामुळे त्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण अशा प्रकारे शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या बाजारामध्ये रस्त्यावरती झेंडू फेकून दिलेला आहे। शेतकऱ्यांचा स्वप्नांचा संपूर्ण चुराडा झालेला आहे आणि यामुळे संपूर्ण शेतकरी मोठा हातात झालेला आहे। एकीकडे दरवर्षी पारंपरिक शेतीला बगलते शेतकऱ्यांनी यावर्षी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती। झेंडूला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र यावर्षी झेंडूला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे आणि याच दिवाळीच्या सणामुळे शेतकऱ्यांच्या आता डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये बघू शकता की अशा प्रकारे या रस्त्यावरती आपल्याला संपूर्ण जे आहे ते झेंडूच पाहायला मिळते। शेतकऱ्यांनी संपूर्ण झेंडू रस्त्यावरती फेकून दिलेला आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी शेतकऱ्यांनी ही अशा फुलांची लागवड केली होती, झेंडूच्या फुलांची लागवड केली होती। मात्र मोठं नुकसान या झेंडूचं झाल्यामुळे आता शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। झेंडूला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर झेंडू फेकून दिल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।